ठाणे शहरात राहणाऱ्या 16 वर्षांच्या केजल पांडे या विद्यार्थिनीचा अपघाती मृत्यू झाला। केजल ही घोडबंदर रोडवरील पुराणिक सिटीमध्ये राहणारी आणि अरुणोदय शाळेत शिकणारी विद्यार्थिनी। तिने 10वीची परीक्षा दिली होती। सुट्टी लागल्यावर 7 एप्रिलला ती पहिल्यांदाच मॉर्निंग वॉकला गेली, रस्त्यावर काढली। दरम्यान तिला तिची मैत्रीण भेटल्यानं केजल तिच्याशी रस्त्यातच गप्पा मारत उभी होती। त्याचवेळी एका कारची तिला जोरदार धडक बसली। या अपघातात केजलच्या डोक्याला मोठा मार लागला होता। ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचारही सुरू होते। मात्र तिसऱ्या दिवशी अखेर तिनं जगाचा निरोप घेतला। मात्र तशाही परिस्थितीत तिचे अवयव दान करण्याचा निर्णय तिच्या कुटुंबियांनी घेतला। केजलच्या 2 किडनी आणि लिव्हर यांच्यामुळे 3 जीवांचे प्राण वाचले। केजलचा सीबीएसईचा निकालही लागलाय, त्यात तिला 90% मार्क्स मिळाले। केजलचा निकाल पाहिल्यावर तिच्या परिवाराला अश्रू आवरणं कठीण झालं होतं। रिजल्ट देखकर तो बहुत खुशी हुआ कि अच्छा लाया, लेकिन वो नहीं है तो वो तकलीफ हुआ। का जो होती तो वो खुशियाँ होता कि आज तक से भी हम लोग रोते हैं कि वो आज रहती तो चलो, आज वो सुन के खुशी होता उसको। जो मैं 10 साल उसको पढ़ाया, स्कूल छोड़ा, टिफिन बनाया, किया, पूरा परिवार उसके ऊपर खुश रहते थे पढ़ाई देख के। कल रिजल्ट आया तो काफी खुश थे, लेकिन वो खुशी हम लोग अपनी बहन के साथ शेयर नहीं कर पाए। तो वो एक शॉक था, हम वो वर्ड्स में नहीं एक्सप्रेस कर सकते। वो उसका एक जो खालीपन है केजल का, वो आज भी उसकी आवाज गुनती है कि भैया मैं सीए करना चाहती हूँ। केजल शाळेत एक हुशार विद्यार्थी म्हणून ओळखली जायची। तिने अनेक बक्षीसही मिळवली होती। तिला सीए व्हायचं होतं। तिचीही स्वप्न पूर्ण झाली नाहीयेत, पण मृत्यूला सामोरं जातानाही केजलनं फार मोठं कार्य केलंय। तिच्या अवयव दानामुळे 3 जीवांना नवं आयुष्य लाभलंय। केजल आज तिच्या परिवारासोबत नाही, पण तिचं हे कार्य अजरामर राहील। कपिल राऊतसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, ठाणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।